सर, गव्हामध्ये ग्लुटन असतं तर ते खायचं की नाही? गव्हामध्ये ग्लुटेन आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि ते खायचं की नाही, तर आता हल्ली निगेटिव्ह डायटेटिक्सचा प्रसार हा खूप मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये त्याच्या जास्तीच्या चुकीच्या अवेअरनेसमुळे झालेला आहे. तर जसं गव्हामध्ये ग्लुटेन असतं, मग ते जर आपण खायचं नाही म्हटलं तर दूध आहे ते पण आपण बंद करत चाललोय, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स खूप असतात. मग नंतर आपण तूप बंद करावं, कारण त्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. मग बाजरी किंवा ज्वारी हे तर कार्ब्सच आहेत. आपल्या नवीन जीवनशैलीमध्ये कार्ब्सची खूप कमी आवश्यकता आहे, मग ज्वारी आणि बाजरी पण बंद करावं. तर हे सगळं जे काही फॅड आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या संकल्पनांमध्ये जे आपल्या आहाराला, अन्न पदार्थांना त्याविषयी जी नकारात्मकता तयार करतोय ते ही पूर्णतः चुकीची आहे. तर कोणताही अन्न पदार्थ, मग तो गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, डाळी, कोणता अन्न पदार्थ हा चांगलाच आहे त्याच्या जागी पोषण मूल्याच्या अर्थाने. फक्त तुम्ही जर निरोगी असाल तर तुमची प्रकृती कोणती यानुसार त्याचं योग्य प्रमाण आणि किती घ्यायचं आणि घ्यायचं की नाही हे ठरतं. तर गव्हात जरी ग्लुटेन असलं तरी गहू हा उत्तम वाताचं शमन करतो. भग्न संधानकृत म्हणजे जर फ्रॅक्चर्स असतील तर गव्हाने उत्तम जुळतात. म्हणून फ्रॅक्चर असेल तर अशा रुग्णांनी दलिया किंवा गव्हाची खीर खाल्ली तर उत्तम फ्रॅक्चर जुळतं. ज्वारी सारखा पदार्थ, जर गव्हाच्या कम्पॅरेटिव्हली तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा स्निग्धता जास्ती शरीरामध्ये आहे तर त्या कम्पॅरेटिव्हली ज्वारी हा अजून पचायला हलका आहे. तुम्हाला अगदी उलटी आणि जुलाबाचा त्रास होतोय, सिव्हिअर डिहायड्रेशन झाले, तर ज्वारीपेक्षाही तांदूळ, भात, मुगाची खिचडी किंवा वरण भात हे तुम्हाला असणारे जास्ती योग्य पदार्थ आहेत. जर तुमच्या शरीरामध्ये थंडपणा, जळपणा, आळस, सुस्ती, आम हे खूप वाढलं असेल तर त्या थंडपणाला कमी करण्यासाठी बाजरी हा तुम्हाला खूप चांगला पदार्थ आहे. बाजरीची भाकरी, बाजरीचे पदार्थ जर तुम्ही खाल्ले तर त्याच्या उष्ण गुणाने, उष्ण वीर्याने, उष्णत्वाने तुमच्या शरीरात थंडपणा, जळपणा हा कमी होतो. बाजरीबरोबर मेथीसारखा पदार्थही तुम्हाला चांगला आहे. म्हणजेच जर तुम्हाला कोणता विकार नाही पण तुमची प्रकृती थंड असेल तर बाजरीसारखा उष्ण पदार्थ तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आणि जर एखादा विकार तुम्हाला आहे तर त्या विकारानुसार आयुर्वेद हे पहिलं आहारशास्त्र जगातलं असं आहे की जे थेरपॅटिक डाएट देतं. थेरपॅटिक डाएट म्हणजे काय? तुम्हाला कोणता आजार आहे, तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्हाला ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, तुम्हाला पॅरालिसिस सारखा आजार झालाय, तुम्हाला संधिवात आहे, तर या आजारानुसार डाएट देणारं, थेरपॅटिक डाएट देणारं आयुर्वेद शास्त्र आहे. मग जर तुम्हाला संधिवाताचा खूप त्रास आहे तर तुम्ही लसणाचं दूध हे प्यायलाच हवं. तुम्हाला त्वचेचे खूप आजार आहे तर मनुकांसारखे पदार्थ तुम्ही आहारामध्ये ठेवा. मसुराच्या डाळीसारखा पदार्थ कदाचित रक्तावर काम करणारा तुमच्या उपयोगाला येऊ शकतो. म्हणजे पुन्हा तेच आहे, गव्हात जरी ग्लुटेन असलं, बाजरीत, ज्वारीत, भातामध्ये खूप कार्बोहायड्रेट असलं तरी ते पदार्थ वाईट नाही आहेत. तर कोणताही पदार्थ त्याच्या जागी चांगलाच, उत्तम पोषण मूल्य असणार आहे. फक्त तुमची प्रकृती कोणती, तुमच्या आजाराची अवस्था कोणती यानुसार जर तुम्ही यापैकी कोणतेही पदार्थ घरी बनवलेले, ताजे, पण तुमच्या प्रकृतीच्या आणि आजाराच्या अवस्थेप्रमाणे योग्य वेळेत, योग्य प्रमाणात घेतले आणि त्याला अनुरूप पदार्थ घेतले आणि नकोसे पदार्थ टाळले तर सगळ्या आहार्य पदार्थ हे उत्तम पोषण मूल्य असणारेच आहेत. आणि त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट आहे, प्रोटीन, फॅट आहे, ग्लुटेन आहे नाही याची भीती बाळगण्याचं अजिबात कारण नाही.